नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पहा. राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय असणार आहे. त्याचबरोबर तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे काय, तर मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. राज्य सरकारकडून फेब्रुवारीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. आता तुम्हाला प्रतीक्षा लागलेली आहे आणि ती प्रतीक्षा म्हणजे कशाची, तर मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर मार्च हप्ता कधी जमा होईल ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती. पहा, मार्च महिना वितरण कधी होणार हे जाणून घेण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एक शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात अगोदर आपण माहिती पाहूया आणि त्यानंतर मार्च हप्ता कधी जमा होईल त्याची अपडेट पाहूया. तर या ठिकाणी 16 फेब्रुवारी 2026चा हा शासन निर्णय आहे. महिला व बालविकास महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयाचा विषय काय आहे, तर 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरता लेखा शीर्षक 2035B 906 अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर पहा, राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी जी योजना आहे, कोणती योजना, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. या योजनेमध्ये 2025-26चा जो निधी आहे तो वितरित करण्यासंदर्भातला राज्य सरकारकडूनचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार ही रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामध्ये पुढे नेमकी काय माहिती आहे ती आपण पाहूया. पहा, प्रस्तावना न वाचता थेट शासन निर्णय जो आहे तो आपण जाणून घेऊया. तर सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मागणी क्रमांक इथं पहा. तर सन 2025-26 या आर्थिक वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक X 12,235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 2 समाज कल्याण, 102 बाल कल्याण, त्याचबरोबर बाल संगोपन योजना, संगोपन व काळजी या अंतर्गत बाल संगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनानुसार इथं लेखा शीर्षकांतर्गत सन 2025-26 अर्थसंकल्पीय अनुदानातून एकूण 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. पहा, इतका निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे खालील रकान्यामध्ये जो नमूद केलेला आहे त्याप्रमाणे वितरित करण्याचा शासनाचा जो मानस होता त्यानुसार इथं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. पहा, किती निधी आहे, तर 6,000 कोटी. इथं पाहू शकता 6,000 कोटी रुपयाचा 60 कोटी इतका निधी आहे. 6,000 नाही तर 60 कोटी इतका हा निधी आहे. मोठा आकडा आहे हा आणि बाल संगोपन योजनेअंतर्गत हा निधी वितरित केला जाणार आहे. तर आपले जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांपैकी बाल संगोपन योजनेच्या अंतर्गत तुमच्या मुलांसाठी जर ही योजना तुम्ही सुरू केलेली असेल किंवा तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेच्या अगोदर सविस्तर माहिती जाणून घ्या. पहा, वेगवेगळ्या खूप साऱ्या योजना आहेत शासनाच्या. फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्याच लाभार्थ्यांसाठी नाही, तर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्रातील बरेच असे लाभार्थी आहेत त्यांना 1-2 योजना सोडता बाकीच्या योजना माहीतच नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि सगळ्यात दुसरी मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या 2 योजनाच आपल्या लोकांना जास्त माहीत आहेत, पण खूप जास्त योजना आहेत. वेगवेगळ्या विभागानुसार, वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्या योजना सुरू करण्यात येतात. त्यांचा लाभ देखील वितरित केला जातो, पण योजना माहीत नाही म्हणून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. या बाल संगोपन योजनेसंदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया. नेमकं या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे, कोण याचा लाभ घेऊ शकतो, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत,
सर्व प्रोसेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया, परंतु आजचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय आहे तर पहा, बालसंगोपन योजनेकरता 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो वितरित केला जात आहे. पहा, महत्त्वाकांक्षी योजना आहे. अशाच वेगवेगळ्या योजना आहेत. या योजना माहिती करून घेण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली असेल. आपला आता महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपला मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. पहा, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय आलेला आहे. आपला संजय गांधीचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित होतो. दोन्ही विभाग वेगवेगळे आहेत, दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कन्फ्यूज होऊन जाऊ नका की हा शासन निर्णय आपल्या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वितरित केले जाणाऱ्या रकमेसाठी वगैरे आहे, तर नाही. महिला व बालविकास विभागाचा हा सेपरेट शासन निर्णय आहे आणि ज्यावेळेस मार्च महिन्याचं वितरण केलं जाणार आहे त्याच्या अगोदर कमीत कमी मार्च महिन्यामध्ये तरी हप्ता वितरित करण्याचा निधी मंजूर करण्यासाठीचा जो शासन निर्णय असतो तो वितरित केला जावा. 2-3 महिन्यापासून ही प्रोसेस खूप लेंदी होत चाललेली आहे आणि शासन निर्णय न येता थेट अचानकपणे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे येतात. अगोदर तारीख वेगळी टाकतात, त्यानंतर मग ती पुन्हा बदलतात. तारीख बदलल्याच्या नंतर अचानकपणेच दिलेल्या तारखेला पैसे येत नाहीत, दुसऱ्याच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात. आणि त्यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे तर अर्ध्याच लाभार्थ्यांना पैसे जमा होतात, सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कृपया करून सरकारला विनंती आहे कळकळीची की या निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर पैसे जमा करा आणि ते पण सर्व लाभार्थ्यांना पैसे जमा करा. मार्च महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे अशी माहिती आतापर्यंत आपण पाहिलेली आहे, परंतु तसा कुठेही शासन निर्णय आलेला नाही, कोणतीही तारीख वगैरे पोर्टलवर आलेली नाही अद्याप तरी. पण पहा, अर्थसंकल्पाच्या अगोदर देखील ही तारीख येऊ शकते असं जर वाटत असेल तर या ठिकाणी पहा, काहीच हरकत नसायला पाहिजे, कारण पुढच्या महिन्यात या महिन्यातले पैसे पुढच्या महिन्यात येतात. पुढच्या महिन्यातले पैसे जर अगोदर दिले तर हरकत नसायला पाहिजे. पाहू आता, अर्थसंकल्पाच्या अगोदर पैसे मिळतात, अधिवेशनाच्या अगोदर पैसे मिळतात का पुन्हा एकदा मार्च महिन्यासाठी लाभार्थ्यांना वाटच पाहावी लागते. मार्च महिन्याची तारीख आली, शासन निर्णय आला किंवा काही ऑफिशियल अपडेट आली तर कळवण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला.